न्यूज। भारतीय दंतवैद्यक परीक्षाचा पदग्रहण समारंभ संपन्न। भारतीय दंतवैद्यक परीक्षा शाखा यवतमाळचा वर्ष 2024 ते 25 करताचा पदग्रहण समारंभ नुकताच साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र दंतवैद्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गोंधळेकर सर, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन खर्चे, IMAचे अध्यक्ष डॉक्टर आशिष तावडे व डॉक्टर सुरेंद्र पद्मावार विशेषत्वाने उपस्थित होते। कार्यक्रमात सुरुवातीला डॉक्टर फातेमा बॉम्बेवाला व डॉक्टर अमित अग्रवाल यांनी मागील वर्षभरातील कार्यक्रमांचा व आर्थिक ताळेबंदांचा आढावा दिला। मावळते अध्यक्ष डॉक्टर संदीप गोफणे यांनी गत वर्षातील उपलब्धींसाठी सर्व सहकाऱ्यांचा आभार मानले व सूत्रे नवीन अध्यक्ष डॉक्टर आनंद भंडारी यांच्याकडे सोपवली। डॉक्टर आनंद भंडारी यांनी येणाऱ्या वर्षात डॉक्टर व समाजातील विविध घटकांकरता व डेंटल सर्जन करता घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली। मागील वर्षी यवतमाळ शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वच चमूंचे अभिनंदन करण्यात आले। डॉक्टर नितीन खर्चे सर यांनी डेंटिस्ट करिता बँकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तथा डॉक्टर म्हणून सामाजिक दायित्व जपण्याचे आवाहन केलं। डॉक्टर आशिष तावडे यांनी IMA व ID यांनी सोबत विविध उपक्रम राबवण्यावर जोर दिला। डॉक्टर गोंधळेकर यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी नाळ जोडून मुख आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्याबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाकरता नवीन सचिव डॉक्टर मिनल चव्हाण, नवीन कोषाध्यक्ष डॉक्टर श्वेता भट्टी, डॉक्टर पूजा कलंत्री, डॉक्टर पंकज कोतवानी, डॉक्टर रुपेश कोटेचा, डॉक्टर कणिका लखाणी व सर्व कार्यकारिणी मंडळांनी विशेष प्रयत्न घेतले। कार्यक्रमाला डॉक्टर अतुल इंदुरकर, डॉक्टर सतीश लचके, डॉक्टर धाडसे, डॉक्टर अमर काबरा, डॉक्टर सागर पद्मावार, डॉक्टर महेश सारोळकर, डॉक्टर शोएब अंबानी, डॉक्टर छतानी, डॉक्टर गोफणे, डॉक्टर मानकर, नीमा असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, पत्रकार मंडळी विशेषत्वाने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.